पुढे बघूया पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी। आता आपण काय करत आहोत मुलांनो, बेरीज करत आहोत। बघा इथे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे, ते म्हणजे असं की 5.1/6 अधिक 4.3/4 असं आपल्याला इथे काय दिलेलं आहे मुलांनो, एक उदाहरण इथे आपल्याला दिलेलं आहे। बघा याची आपल्याला काय करायची मुलांनो, याची आपल्याला बेरीज करायची आहे। तर बघा याची बेरीज करताना प्रथम आपल्याला इथे काय करायचं आहे मुलांनो, तर याची बेरीज करताना आपल्याला काय करायचं आहे, तर प्रथम पूर्णांक संख्या एकत्र लिहून त्याची बेरीज करूया। आपण काय करणार आहोत, तर याची बेरीज करताना आपल्याला प्रथम पूर्णांक संख्या एकत्र लिहून त्याची बेरीज आपण इथे करणार आहोत। सोबतच अपूर्णांक संख्याही लिहायच्या आहेत। आपल्याला इथे सोबतच काय लिहायचं आहे, अपूर्णांक संख्या सुद्धा आपल्याला मुलांना इथे लिहायच्या आहेत। तर बघा मुलांना सर्वात आधी आपण काय केलेलं आहे की हा जो 5 आहे तो घेतलेला आहे 5 अधिक 4 आपण इथे घेतलेला आहे। अधिक हे 1/6 म्हणजेच अपूर्णांक संख्या आपण इथे घेतलेली आहे। सगळ्यात आधी आपण इथे काय घेतलेलं आहे, तर पूर्णांक संख्या घेतलेली आहे 5 अधिक 4। त्यानंतर आपण अपूर्ण संख्या घेतलेली आहे 1/6 ही आपण अपूर्णांक संख्या घेतलेली आहे आणि दुसरी संख्या घेतलेली आहे 3/4 ही अपूर्णांक संख्या आपण इथे घेतलेली आहे मुलांना। बघा पुढे आहे बरोबर 5 आणि 4 किती होतात, तर 9 होतात। आपण इथे लिहिलेलं आहे 9 अधिक ही जी अपूर्णांक संख्या आहे ती आपण घेतलेली आहे 1/6 ही आपण इथे घेतलेली आहे 1/6। त्यानंतर अधिक 3/4 इथे आपण संख्या घेतलेली आहे। तर मुलांना पुढे काय आहे बघा, आता अपूर्णांक संख्येचा छेद समान करण्यासाठी 1 ला 4 ने व 3 ला 6 ने गुणूया। छेदात मात्र 6 गुणिले 4 असे लिहूया। आता मुलांना इथे आपण काय करणार आहोत, तिरकस गुणाकार करणार आहोत, मात्र छेदामध्ये आपण काय लिहिणार आहोत, 6 गुणिले 4 किंवा 4 गुणिले 6 आपण लिहिणार आहोत। पुढे बघा कसं लिहिलेलं आहे मुलांनो, तर बघा मुलांनो इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की 5.1/6 अधिक 4.3/4 अशी उदाहरण आपल्याला दिलेलं आहे। याची बेरीज करताना प्रथम पूर्णांक संख्या एकत्र लिहून त्याची बेरीज करूया। सोबतच अपूर्णांक संख्याही लिहायच्या आहेत। तर त्या कशा लिहायच्या आहेत मुलांनो, आपण ह्या समजून घेतलेल्या आहोत, त्याच परत एकदा आपण बघणार आहोत मुलांनो। 5 अधिक 4 अधिक 1/6 ही अपूर्णांक संख्या आपण लिहिली आहे, अधिक 3/4 ही अपूर्णांक संख्या आपण लिहिलेली आहे। त्यानंतर 5 आणि 4 9 होतात मुलांनो, आणि ह्या ज्या अपूर्णांक संख्या आहेत जशाच्या तसे आपण इथे लिहिलेले आहे। 9 अधिक 1/6 अधिक 3/4 आपण इथे संख्या लिहिलेल्या आहेत। पुढे बघा मुलांनो बरोबर 9 अधिक आपण इथे काय केलेलं आहे मुलांनो, तिरकस गुणाकार केलेला आहे। म्हणजे आपण एकाला कशाने गुणलेला आहे, 4 ने, आणि 6 ला कशाने गुणलेला आहे, 3 ने गुणलेला आहे। बघा इथे तुम्हाला दिसून येईल 1 गुणिले 4 छेद 6 गुणिले 4 असं आपण इथे बघू शकतो। त्यानंतर अधिक इथे अधिक मध्ये काय येईल मुलांनो, 3 गुणिले 6 बघा 3 गुणिले 6 आपण इथे लिहिलेलं आहे। छेदामध्ये आपण काय लिहिलेलं आहे, 4 गुणिले 6 असे लिहिलेले आहेत। आता आपण पुढे बघणार आहोत मुलांनो। पुढे बघूयात की इथे काय आहे की 5.1/6 अधिक 4.3/4 असं इथे घेतलेलं आहे मुलांनो। आता बघा ही जी संख्या आपण इथे घेतलेली आहे तिथे काय केलेलं आहे की बरोबर 9 म्हणजे 5 आणि 4 किती होतात मुलांनो, 9 हे होतात। बघा मुलांनो इथे आपण काय केलेलं आहे, तर तिरकस गुणाकार आपण इथे केलेला आहे। बघा 9 आपण इथे घेतलेले आहे, 5 आणि 4 9। त्यानंतर आपण इथे काय केलेलं आहे, तिरकस गुणाकार केलेला आहे 1 गुणिले 4 आणि 6 गुणिले 4 आपण इथे घेतलेले आहे, अधिक 3 गुणिले 6 आपण इथे घेतलेले आहे आणि 4 गुणिले 6 आपण इकडे घेतलेले आहेत मुलांनो। बरोबर काय होतात बघा, 9 अधिक 4 1 4 आपण इथे लिहिलेले आहेत। तसेच साइन चौक किती होतात मुलांनो, तर 24 होतात, ते आपण इथे घेतलेले आहे। अधिक 3 सक किती मुलांनो, तर 3 सक 18 होतात, आणि साइन चौक किती मुलांनो, साइन चौक 24। काय केलं मुलांनो, आपण इथे ह्याचा गुणाकार केला आहे 4 1
4 आणि साइन चौक 24 आपण इथे लिहिलेला आहे, अधिक आपण काय केलेलं आहे 3 सक 18 म्हणजे या दोघांचा आपण काय केला आहे गुणाकार केलेला आहे आणि 3 सक 18 इथे आपल्याला मिळालेले आहे मुलांना. नंतर बघा साइन चौक 24 आपण इथे घेतलेले आहे. त्यानंतर बघा बरोबर 9 अधिक, आता इथे आपण काय करणार आहोत मुलांनो, इथे आपण 4 अधिक 18 असे घेणार आहोत आणि यापैकी एकच छेद आपण इकडे घेणार आहोत. बघा आपण 4 अधिक 18 आपण इथे घेतलेला आहे आणि या दोनपैकी एकच छेद आपण इथे घेतलेला आहे. बरोबर इथे आपण काय करणार आहोत मुलांनो, बरोबर काय येणार 9 अधिक बघा मुलांना 4 अधिक 18 किती होतात, तर 4 अधिक 18 होतात 22. इथे आपण घेतलेले आहे 22. त्यानंतर आपण जो छेद आहे तो जसा आहे तसा इथे घेतलेला आहे. तर बघा मुलांना आपल्याला उत्तर काय मिळतंय, तर आपल्याला उत्तर मिळतंय 9.22/24. काय मुलांना आपल्याला इथे उत्तर आपल्याला काय मिळत आहे 9.22/24 असं मिळत आहोत. तर इथे बघा आपण काय शिकलेलो आहोत की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी यामध्ये आपण काय शिकलो आहोत मुलांना, तर बेरीज कशी करायची हे आपण शिकलेलो आहोत. तर पुढील पार्टमध्ये आपण बघूया काय आहे. पुढील पार्टमध्ये बघा वजाबाकी आहे. बघा याआधी आपण काय शिकलो, तर बेरीज हे हा टॉपिक आपण शिकलेलो आहोत. आता आपण वजाबाकीकडे वळणार आहोत. तर बघा मुलांना वजाबाकीमध्ये काय असणार, तर वजाबाकी करताना बेरजेला जी पद्धत वापरली तीच पद्धत वापरायची आहे. मात्र फक्त प्लस म्हणजेच बेरीज चिन्हाऐवजी वजाबाकी चिन्ह वापरून उत्तर मिळवायचे आहे. म्हणजेच पद्धत जी आहे ती आपली सेम असणार आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, तर बेरजेऐवजी आपल्याला कशाचं साइन द्यायचं आहे, चिन्ह द्यायचं आहे, तर ते आपल्याला मायनस म्हणजे वजाबाकीचं आपल्याला साइन द्यायचं आहे मुलांना. बघा आता आपण वजाबाकीचे सुद्धा काय करणार आहोत, काही उदाहरणं आपण वजाबाकीचे सुद्धा घेणार आहोत. ज्या पद्धतीच्या आपण बेरजेचे आपण काय घेतलेले आहेत उदाहरणं घेतलेले होते, तसेच आपण काही वजाबाकीचे सुद्धा काय घेणार आहोत मुलांना, उदाहरणं घेणार आहोत. बघा त्यांनी आपल्याला इथे काय दिलेलं आहे, एक वजाबाकीचं उदाहरण दिलेलं आहे. ते आपण इथे अगदी व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत. तर बघा मुलांना इथे आपल्याला काय दिलेलं आहे, ही वजाबाकीचं साइन तुम्हाला माहीतच आहे की वजाबाकी म्हणजे काय असतं मुलांना, तर हे आहे वजाबाकीचं साइन आहे. बघा इथे एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे आणि ते अगदी मुद्देसूद आपल्याला इथे सोडवायचं आहे मुलांना. तर बघा मुलांना इथे काय सांगितलेलं आहे की इथे उदाहरण असं दिलेलं आहे आपल्याला 3.1/3 वजा 1.1/4 याचे प्रथम अपूर्णांकात रूपांतर करूया. याचे काय करायचे आहे मुलांना, आपल्याला प्रथम अपूर्णांकात आपल्याला याचे रूपांतर करायचे आहे मुलांना. बघा बरोबर आपण इथे काय केलेलं आहे 3 गुणिले 3 अधिक आपण काय घेतलेला आहे 1 घेतलेला आहे. छेदामध्ये आपण 3 लिहिलेलं आहे. वजा ह्याचंही आपण असंच करणार आहोत 1 गुणिले 4 अधिक 1 आपण घेतलेला आहे आणि याच्या छेदामध्ये आपण काय लिहिलेलं आहे मुलांना 3 लिहिलेलं आहे आणि 1 गुणिले 4 अधिक 1 याच्या छेदामध्ये सुद्धा आपण काय लिहिलेलं आहे 4 लिहिलेला आहे मुलांना. पुढे बघूया 9 अधिक 1/3 हे कसे आले, तर 9 म्हणजेच काय बघा मुलांना 3 त्रिक किती होतात, तर 9 होतात. किती होतात मुलांना 3 त्रिक 9 आपण इथे लिहिलेलं आहे 3 त्रिक 9 अधिक हा 1 आपण इथे घेतलेला आहे आणि छेद जसा आहे तसा आपण इथे लिहिलेला आहे मुलांना. पुढे बघूया बघा 4 1 4 आपण इथे घेतले आहेत अधिक हा 1 आपण इथे घेतलेला आहे. बघा मुलांना इथे जे आहे ती जरा प्रिंटिंग जी आहे ती आपली कशी झालेली आहे, इथे जरा आपली प्रिंट जी आहे ती चुकलेली आहे. इथे 7 ऐवजी इथे काय आहे मुलांना, तर इथे 4 आहे. म्हणजेच हा जो आहे आपण मुलांना तो कुठे घेतलेला आहे, छेदाच्या स्थानी 4च आपण घेतलेला आहे. तर बघा मुलांना इथे काय आहे 9 आणि 1 किती होतात मुलांना, तर 10 होतात. ते आपण इथे लिहिलेलं आहे आणि छेदाच्या स्थानी काय घेतलाय मुलांना, जो छेद आहे तोच आपण इथे घेतलेला आहे. तसंच बघा मुलांना 4 आणि 1 किती होतात, तर 4 आणि 1 होतात मुलांना 5 जे आपण इथे लिहिलेलं आहे आणि इथे जी काही संख्या होती 4 छेदस्थानी ती आपण या छेदस्थानी घेतलेली आहे मुलांना.
आता बघा, आता छेद समान करण्यासाठी हा जो छेद आहे हाही वेगळा आहे आणि हाही छेद कसा आहे वेगळा आहे. म्हणजे या छेदस्थानी आहे 3 आणि या छेदस्थानी आहे 4. पण आपल्याला छेद कसा करायचा आहे मुलांनो, तर छेद आपल्याला समान करायचा आहे. तर बघा मुलांनो, आता छेद समान करण्यासाठी 10ला 4ने व 5ला 3ने गुणूया व छेदात 4 गुणिले 3 असे आपल्याला मुलांनो लिहायचं आहे. आपल्याला छेद समान करायचा आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे, 10ला 4ने व 5ला 3ने असं आपल्याला इथे गुणायचं आहे मुलांनो. तर बघा इथे सांगितलेलं आहे, बघा इथे सांगितलेलं आहे की 10ला आपण कशाने गुणलं आहे मुलांनो, 4ने गुणलेलं आहे. आणि तसेच आपण 5ला कशाने गुणलेलं आहे मुलांनो, 3ने गुणलेलं आहे. बघा परत एकदा, 10ला आपण 4ने गुणलेलं आहे आणि 5ला आपण 3ने गुणलेलं आहे. तसेच जो छेद आहे त्या छेदाने 3ला आपण 4ने गुणलेलं आहे आणि 4ला आपण 3ने इथे गुणलेलं आहे मुलांनो. बघा आता पुढे आपल्याला अगदी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप पुढेही आपल्याला सांगितलेलं आहे की याचं आपण आणखी आन्सर कसं काढू शकतो ते बघा मुलांनो. बघा आता इथे काय दिलेलं आहे, 3.1/3 वजा 1.1/4 याचे प्रथम अपूर्णांकात रूपांतर आपल्याला करायचे आहे. याची स्टेप आपण आधी बघितलेली, आता त्याच्या पुढची स्टेप आहे मुलांनो. बघा 10 गुणिले 4 छेदामध्ये 3 गुणिले 4, 5 गुणिले 3 छेदामध्ये काय मुलांनो, 4 गुणिले 3. तर बघा मुलांनो, 10 चौक किती मुलांनो 40, तर 5 त्रिक किती 15. हे वजाचं जसं आहे तसं आपण चिन्ह घेतलेलं आहे. 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 आपण घेतलेला आहे, 4 त्रिक 12 मुलांनो. तर इथे आपण काय केलेलं आहे, छेद समान केलेला आहे. तर पुढे बघा मुलांनो, आपल्याला 40 मधून काय कट करायचं आहे, 15 कट करायचं आहे. आपण इथे काय केलेलं आहे, 40 मधून मुलांनो 15 कट केलेले आहे. आणि बघा 15 कट केल्यानंतर आपल्याला काय मिळालेलं आहे मुलांनो, तर 15 कट केल्यानंतर आपल्याला 25 हे उत्तर मिळालेलं आहे. आणि छेदामध्ये आपण काय घेतलेलं आहे मुलांनो, 12 घेतलेले आहे. तसेच बघा 25/12 याचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करूयात. काय करूयात मुलांनो, 25/12 याचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपण रूपांतर करणार आहोत. ते कसं करणार आहोत मुलांनो, बघा तर हे अशा पद्धतीने आपण करणार आहोत. बघा इथे आपण कसं करणार आहोत, 12 दुने 24 होतात. तो 24 मधून 1 आपल्याला काय करायचं, इथे छेदामध्ये अंशामध्ये ठेवायचं आहे 1/12. म्हणजेच आपल्याला काय मिळालं मुलांनो, 2.1/12. म्हणजेच याची आपण मांडणी कशी करणार आहोत मुलांनो, 3.1/3. कशी मुलांनो, बघा हे जे आपलं काही क्वेश्चन आहे, जो प्रश्न आहे तो 3.1/3 वजा 1.1/4 बरोबर किती मुलांनो. इथूनही आपल्याला याचं अगदी शॉर्टपणे जे उत्तर आहे ते सांगता येणार आहे. बघा 3मधून 1 गेले, 2 राहिलेत मुलांनो. बघा आणि हा जो 1 आहे जसाच्या तसा आणि 4 त्रिक 12 इथे आपल्याला मिळालं आहे मुलांनो 2.1/12 असं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे मुलांनो. आपण हे काय बघत आहोत, तर वजा बाकीचे काही उदाहरणं बघत आहोत. बघा पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे की हा जो प्रश्न आपल्याला दिलेला होता त्याचंच आपण काय करणार आहोत, ही वजाबाकी दुसऱ्या पद्धतीने करूया. तोच आपल्याला प्रश्न दिलेला आहे पण वजाबाकी आपल्याला वेगळ्या एका पद्धतीने करायची आहे. तर ती कुठली पद्धत सांगितली आहे मुलांनो, ते आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत. बघा मुलांनो, इथे त्यांनी अगदी व्यवस्थित सोप्या पद्धतीमध्ये इथे काय सांगितलेले आहे, एक दुसरी पद्धत सांगितलेली आहे मुलांनो. बघा ती अशी असणार आहे, ही वजाबाकी दुसऱ्या पद्धतीने करूयाच. म्हणजेच हे जे गणित आहे मुलांना ते आता आधी आपण सॉल्व केलेलं, पण आता दुसऱ्याही पद्धतीने आपण ते गणित बघणार आहोत. बघा प्रथम पूर्णांक एकत्र लिहून नंतर अपूर्णांक लिहूया. आधी आपल्याला काय करायचे आहे, पूर्णांक एकत्र लिहायचे आहेत. तर मुलांना याच्यामध्ये पूर्णांक कुठले आहेत, तर हा 5 पूर्ण आहे आणि हा 3 पूर्णांक आहे. तर आपल्याला आधी सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, तर प्रथम पूर्णांक एकत्र लिहून नंतर आपल्याला काय लिहायचे आहेत, अपूर्णांक. अपूर्णांक याच्यामध्ये कुठले आहेत मुलांना, तर याच्यामध्ये अपूर्णांक आहे 1/2 आणि 1/3. हे वेगळे म्हणजेच हे आहेत अपूर्णांक
आहेत। बघा मुलांनो, काय सांगितलं आहे इथे, सर्वात प्रथम आपल्याला काय लिहायचं आहे तर पूर्णांक लिहायचे आहेत। तर इथे आपण लिहिलेले आहे बरोबर 5 वजा 3, 5 वजा 3। आपण हे इथे काय लिहून ठेवलेत मुलांनो, बरोबर इथे आपण पूर्णांक आधी लिहिलेले आहेत। नंतर अधिक 1/2, अधिक 1/2 आपण लिहिलेला आहे, वजा 1/3 असे पूर्णांकांची वजाबाकी आपण करणार आहोत। काय करणार आहोत मुलांनो, इथे आपण पूर्णांकाची वजाबाकी करणार आहोत। पूर्णांकाची वजाबाकी करण्यासाठी छेद समान असायला हवेत, म्हणून अंशातील पहिल्या 1 ला 3 ने व दुसऱ्या अपूर्णांकातील 1 ला 2 ने गुणायचे आहे व छेदात 2 गुणिले 3 बरोबर 6 येणार आहेत। बघा मुलांनो की 6 कसे येणार आहेत हे आपल्याला या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे की आपण काय करायचे आहे ते। बघा मुलांनो, 2 गुणिले 3 आपण इथे लिहिलेलं आहे। तर याची मांडणी आपण कशी करणार आहोत, दुसऱ्या एका पद्धतीने आपण याची मांडणी करणार आहोत। बघा मुलांनो, इथे मांडणी आपल्याला दिसत आहे, त्याचं स्पष्टीकरण आपण थोडक्यामध्ये घेणार आहोत। बघा मुलांनो, इथे काय केलेले आहे, याची तिरकस म्हणजेच आपल्याला इथे एका वेगळ्या पद्धतीने मांडणी करायला सांगितले आहे आणि आपण ती इथे केलेली आहे। बघा कशी केलेली आहे, 2 अधिक कंसामध्ये 3 गुणिले 1 वजा कंसामध्ये 1 गुणिले 2 आणि छेदामध्ये आपण काय ठेवणार आहोत मुलांनो, छेदामध्ये आपण ठेवणार आहोत 2 गुणिले 3 असे ठेवणार आहेत। बरोबर मुलांनो, काय येणार, 2 अधिक 3 वजा 2। तर आता मुलांनो हे कसं काय आलं असं तुम्ही म्हणणार, तर मुलांनो बघा कसे काय आलेलं आहेत हे, की बघा 3 1 3 येईल मुलांनो आणि 2 1 2 येईल मुलांनो। आता ह्याच्यामधून आपण कसे केलेले आहेत, हे वजाचं चिन्ह असं घेतलेलं आहे आणि इथे आपण हे लिहिलेलं आहे। बघा 3 1 3 आणि हे झाला 2 1 2 आणि हा लिहिला आपण 3 2 6 असा आपण इथे लिहिलेला आहे। तर त्याची मांडणी बघा मुलांना आपण कशी केलेली आहे, बरोबर 2 1 2 अधिक 1/6 आपण कसे केलेले आहे मुलांना, 3 मधून 2 हे मायनस केले आहेत म्हणजे 1 उरला आहे आणि 1/6 असे आपण काय केलेले आहे, याची मांडणी केलेली आहे। तर बघा मुलांना आपल्याला उत्तर काय मिळत आहे इथे, की बरोबर 2.1/6 आपल्याला याचं काय मिळत आहे मुलांना, उत्तर मिळत आहे। पुढे सांगितल्याप्रमाणे हे लक्षात आपल्याला असू द्यायचं आहे। बघा मुलांना इथे काय सांगितलं आहे, हे लक्षात असू द्या। तर काय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, पूर्णांक युक्त अपूर्णांकाची वजाबाकी करताना पहिल्या पूर्णांक युक्त अपूर्णांकातील अपूर्णांक हा दुसऱ्या पूर्णांक युक्त अपूर्णांकातील अपूर्णांकापेक्षा मोठा असला पाहिजे। काय असायला पाहिजे मुलांनो, तर इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, अधिक त्यांनी काही उदाहरणं आपल्याला ते इथे देतील आणि त्याद्वारे आपल्याला काय सांगितलेलं आहे की हा जो अपूर्णांक आपल्याला पूर्णांक जो दिलेला आहे तो दुसऱ्या अपूर्णांकापेक्षा कसा असायला हवा मुलांनो, तर मोठा असायला हवा। बघा इथे दिलेला आहे की 4.1/4 वजा 2.1/2 ही वजाबाकी 4 वजा 2 अधिक 1/4 वजा 1/2 अशी करता येणार नाही। बघा मुलांनो, ही वजाबाकी कशी करता येणार नाही, तर ही वजाबाकी 4 वजा 2 अधिक 1/4 वजा 1/2 अशी ही वजाबाकी आपल्याला करता येणार नाही मुलांनो, कारण पहिला अपूर्णांक दुसऱ्या अपूर्णांकापेक्षा कसा आहे मुलांनो, लहान आहे। पहिला जो आपला अपूर्णांक आहे तो दुसऱ्या अपूर्णांकापेक्षा कसा आहे मुलांनो, लहान आहे। म्हणून आपल्याला इथे काय करता येणार नाही, तर वजाबाकी करता येणार नाही मुलांनो। बघा काही स्पष्टीकरण, काही उदाहरण त्यांनी पुढेही दिलेलं आहे, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। संख्या रेषेवर अपूर्णांक आपल्याला दाखवलेले आहेत। बघा ही आपल्याकडे मोजपट्टी आहेच। बघा मुलांनो, ही काय आहे, आपल्याकडे ही एक मोजपट्टी असते। तुमच्या कंपास बॉक्समध्ये तुम्हाला नक्कीच ही मोजपट्टी तुम्ही वापरलेली असाल, ठेवत असणार तुम्ही, तर नक्कीच तुम्हाला ही जी मोजपट्टी आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती असणारच। बघा संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवायचे आहेत, म्हणजेच आपल्याला इथे काय करायचं आहे, अपूर्णांक ह्या मोजपट्टीवर अपूर्णांक दाखवायचे आहेत। बघा मोजपट्टीवर प्रत्येक सेंटीमीटरचे 10 भाग असतात,
त्यामुळे छेदात 10 असलेला अपूर्णांक दाखवणे सोपे आहे. बघा मुलांनो, 10 भाग म्हणजेच कसं की शून्यापासून 1 पर्यंत. बघा बरं मुलांनो, शून्यापासून 1 पर्यंत किती भाग होतात बरं? 10 भाग होतात. ते आपण काय करणार आहोत, इथे मोजून सुद्धा आपण दाखवणार आहोत मुलांनो. बघा, तर हा झाला 1 भाग, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. अशा प्रकारे हे जे 2 नंबर आहेत त्यामध्ये किती भाग असतात मुलांनो? तर 10 भाग असतात. त्यामुळे मुलांनो, आपल्याला जो 10 असलेला अपूर्णांक आहे तो दाखवणं कसा आहे मुलांनो? सोपा आहे. बघा मुलांनो, आपल्याला इथे काही नंबर्स दिलेले आहेत. ते आपल्याला कुठे दाखवायचे आहेत? तर आपल्याला ते या मोजपट्टीवर दाखवायचे आहेत. हे काय दिलेले आहेत मुलांनो? आपल्याला काही नंबर्स दिलेले आहेत, अंक दिलेले आहेत. ते आपल्याला कुठे दाखवायचे आहेत? तर ह्या मोजपट्टीवर दाखवायचे आहेत. कुठले आहेत ते? 5/10 आणि 4.3/10 हे आपल्याला कुठे दाखवायचे आहेत मुलांनो? तर मोजपट्टीवरती दाखवायचे आहेत. बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक दाखवताना पूर्णांक संख्येच्या पुढे अंशातील संख्येवर काय करायचं आहे मुलांना? आपल्याला खूण करायची आहे. आता आपण बघूया की संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणं. आता ही आपली काय आहे मुलांनो? एक संख्या रेषा आहे. काय आहे मुलांनो? ही एक आपली संख्या रेषा आहे आणि या संख्या रेषेवर आपल्याला काय दाखवायचं आहे? तर अपूर्णांक दाखवायचा आहे. बघा, आता संख्या रेषेवर 3/4, 1/4, 7/4 हे अपूर्णांक दाखवू. यासाठी पट्टीवर प्रत्येक एकेकाचे 4 समान भाग करूया. आता बघा, ही जी पट्टी आहे किंवा ही जी एक रेषा आहे तिच्यावरती समान किती भाग करायचे आहे मुलांना? आपल्याला 4 समान भाग करायचे आहेत. तर बघा मुलांना, आपण इथे ही जी एक रेषा घेतलेली आहे त्या रेषेमध्ये आपण 4 समान भाग केलेले आहेत. बघा, हा एक भाग झाला. हे आपण किती भाग केले आहेत? 4 भाग केलेले आहेत. आणि बघा मुलांनो, हे सुद्धा आपण किती भाग केलेले आहेत? 4 भाग केलेले आहेत. म्हणजे आपले इथे समान भाग आपण 4 असे केलेले आहेत मुलांनो. बघा, हा 1 झाला, 2, 3, 4, हा 1, 2, 3, 4 असे आपले काय पडलेले आहेत मुलांनो? भाग आपण अगदी व्यवस्थित केलेले आहे मुलांनो. आता पुढे बघूया, याच्यावरती आपल्याला काय सांगितलेलं आहे की अपूर्णांक काढायला सांगितलेले आहेत मुलांनो, जे आपण इथे लिहिलेले आहेत. बघा, या संख्या रेषेवर तुम्हाला काय दिसतील? अपूर्णांक दिसतील. 1/4, 3/4, 7/4 असे अपूर्णांक तुम्हाला या रेषेवरती काढता येणार आहेत मुलांनो. पुढे आपण बघणार आहोत संख्या रेषेवर अपूर्णांक दाखवणे. आता संख्या रेषेवर 3/4, 1/4, 7/4 हे अपूर्णांक दाखवू. यासाठी पट्टीवर प्रत्येक एकेकाचे 4 समान भाग करूयात. आता आपल्याला किती भाग करायचे आहेत? 4 समान भाग करायचे आहेत, जे आपण ऑलरेडी केलेले आहेत. आता ह्या संख्या रेषेवर आपल्याला काय दाखवायचं आहे मुलांनो? तर 1 ते 7 पर्यंतचे नंबर दाखवायचे आहेत. बघा, इथे ऑलरेडी काय आहे? 1 नंबर तर दिलेला आहे म्हणून 1/4. इथे काय येणार मुलांनो? तर 2/4 येणार. आणि इथे काय येणार मुलांनो? इथे 3/4 आपल्याला मिळत आहे. अशाच प्रकारचे जर आपण पुढे नंबर करत गेलो तर आपल्याला 7/4 हा सुद्धा अपूर्णांक इथे लिहिता येणार आहे मुलांनो. पुढे बघूया, म्हणजेच एखादा अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवायचा असेल तर संख्या रेषेवर प्रत्येक एकेकाचे अपूर्णांकाच्या छेदा इतके समान भाग करावे लागतात. बघा, जो अपूर्णांक आहे त्याचा आपल्याला काय करायचं आहे? समान भाग करायचे आहेत. तरच आपण संख्या रेषेवर मुलांना काय दाखवू शकतो? तर अपूर्णांक दाखवू शकतो. बघा, विचार करा. तर बघा मुलांनो, संख्या रेषेवर 3/10, 9/20, 19/40 हे अपूर्णांक दाखवण्यासाठी किती मोठा एकक घ्यावा लागेल आपल्याला? तर अर्थात छेदात 40 ही संख्या सर्वात मोठी आहे. त्यामुळे प्रत्येक एकेकाचे 40 समान भाग करावे लागेल. बघा, आपण इथे काय काढलेली एक रेषा काढलेली आणि त्या रेषेचे 4 असे समान भाग केलेले होते. तसेच आपल्याला एक संख्या रेषा काढायची आहे आणि तिचे समान भाग आपल्याला किती करायचे आहेत? तर 40 हे समान भाग आपल्याला करायचे आहेत मुलांनो. तर पुढे बघूयात मुलांनो, जाणून आपण घेणार आहोत काही गोष्टी अपूर्णांकांचा गुणाकार.
बघा मुलांनो, आधी आपण काय शिकलो? अपूर्णांकांची बेरीज शिकलो, वजाबाकी शिकलो. आता आपण काय करणार आहोत? अपूर्णांकाचा गुणाकार सुद्धा आपण इथे शिकणार आहोत. बघा मुलांनो, तर आपण इथे काय करूया? पट्टीच्या सहाय्याने, ह्या पट्टीच्या सहाय्याने हा जो हे जे उदाहरण आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत. बघा, 3/4 गुणिले 1/2 हा गुणाकार आयताकृती पट्टीच्या सहाय्याने कसा केला आहे ते पहा. एक आयताकृती पट्टी घेऊन तिचे उभ्या रेषा काढून 5 समान भाग आपल्याला करायचे आहेत. तर बघा मुलांना, आपण काय घेतलेले आहे? इथे एक पट्टी घेतलेली आहे आणि तिचे किती भाग केलेले आहेत? 5 भाग केलेले आहेत. बघा, 1 2 3 4 आणि 5 असे आपण ह्या पट्टीचे भाग केलेले आहेत मुलांनो. आता आपण पुढे बघणार आहोत की बघा, इथे काय केलेलं आहे? 3/5 हा अपूर्णांक दर्शवणारा भाग रेखांकित करा. हा जो 3/5 ची आपण जी काही पट्टी काढलेली आहे त्याचा आपल्याला जो तिसरा भाग आहे तो काय करायचा आहे मुलांनो? तो रेखांकित करायचा आहे. म्हणजे तो आपल्याला बॉक्स जो आहे तो भरायचा आहे, जो आपण इथे भरलेला दाखवलेला आहे. बघा, हा बघा मुलांना, हे 1 2 3 4 5 हे बघा, हे 5 नंबर जे आहे, 5 बॉक्स आपण इथे काढलेले आहे. त्यापैकी 3 जे आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत? कलर करायचे आहेत. 1 2 3 असे 3 जे बॉक्स आहे ते आपण कलर केलेले आहे. पुढे बघा मुलांनो, पुढे आपण कलर केल्यानंतर इथे काय सांगितलेलं आहे? 3/5 चा 1/2 एवढा भाग दाखवायचा आहे. म्हणून त्याच पट्टीचे 2 समान भाग करण्यासाठी मधोमध आडवी रेघ काढली आहे. बघा, ही तर 5 जे बॉक्स आपल्याला सांगितलेले आहे ते आपण घेतलेले आहे आणि त्याचा जो तिसरा 3 भाग आहेत ते आपण कलर सुद्धा केलेले आहे. पण आपल्याला याच पट्टीचं काय करायचं आहे? 1/2 असे समान भाग करायचे आहेत. ते आपल्याला इथे होताना दिसणार आहेत. बघा मुलांनो, एका पट्टीमध्येच आपल्याला काय करायचे आहे? दुसरी लाईन आपण इथे घेतलेली आहे. म्हणजे एका पट्टीचेच आपण काय केलेले आहेत? इथे 2 भाग केलेले आहेत. हे इथे आपल्याला दिसून येईल. तर बघा, त्या आडव्या 2 भागापैकी एक भाग वेगळ्या प्रकारे रेखांकित करा. बघा, ह्या ज्या 2 आहेत त्या आपल्याला एक अगदी डार्क असा करायचा आहे आणि एक लाईट असा रंगवायचा आहे, जो आपण इथे रंगवलेला आहे मुलांनो. आता बघा, पुढे असं दाखवलेलं आहे, आपण पूर्ण पट्टीचे 2 समान भाग केले, त्यावेळी 3/5 भागाचेही 2 समान भाग केले. त्यातील एक भाग घेण्यासाठी 2दा रेखांकित केलेला भाग विचारात घ्या. आता आपल्याला काय करायचे आहे? हे जे 2 भाग आहेत ते विचारात घ्यायचे आहेत. ते आपल्याला निरीक्षण करायचे आहे, जे आपण काय केलेलं आहे? एक डार्क केलेला आहे आणि एक लाईट केलेला आहे मुलांनो. तर पुढे बघा, ह्या 2 भागाचे व्यवस्थित निरीक्षण करा मुलांनो. पुढे काय सांगितलेलं आहे? बघा, एकूण समान चौकटी 10 झाल्या, त्यापैकी 3 चौकटी 2दा रेखांकित केलेल्या आहेत. या चौकटी म्हणजे 2दा रेखांकित केलेला भाग अपूर्णांक रूपात 3/10 आहे. बघा मुलांनो, हे जे आपण जर बॉक्स मोजले तर ते किती होणार? तर ते 10 होणार आणि ते 10 बॉक्स आपण इथे काढलेले आहे. आणि यापैकी 10 बॉक्सपैकी 3 जे आहेत ते आपण डार्कने काय केलेले आहेत? रंगवलेले आहेत आणि 3 जे आहेत ते लाईटने आपण रंगवलेले आहेत मुलांनो. आता बघा, पुढे आपल्याला अधिक सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे. पुढे ही पट्टी आपण रंगवून झाल्यानंतर पुढे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की 3/5 गुणिले 1/2 बरोबर 3/10. इथे काय सांगितलेलं आहे मुलांनो? ही जी पट्टी रंगवलेली आहे त्याच पट्टीचे इथे स्पष्टीकरण दिलेले आहे. बघा, 3/5 गुणिले 1/2 बरोबर किती आले मुलांनो? 3 1 3 आणि 5 2 10 असं आपल्याला इथे काय मिळालं आहे मुलांनो? उत्तर मिळालेलं आहे. आता बघा मुलांनो, तेच 3/5 गुणिले 1/2 बरोबर आपण याला काय केलेलं आहे? 3 गुणिले 1 आणि 5 गुणिले 2. 3 1 3 आणि 5 2 10 असं आपलं काय मिळालेलं आहे मुलांनो? सविस्तर आपल्याला इथे उत्तर मिळालेलं आहे मुलांनो. आता बघूया पुढे काय सांगितलेलं आहे त्यांनी, की हे मला समजले. आपल्याला काय काय समजले आहे मुलांनो? तर आपल्याला समजलेले आहे की 2 अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी व छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहितात. काय आपण बघितलं आहे मुलांनो? काय आपण विचारात घेणार आहोत?
तर दोन अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी व छेदाचा गुणाकार छेदस्थानी लिहितात हे आपण बघितलेलं आहे। तर पुढे बघूया मुलांनो, सुलोचनाबाईची 42 एकर शेती आहे। त्यांनी त्या शेताच्या 2/7 एकर भागात गहू लावला, तर त्यांनी किती एकर जागेत गहू लावला हे आपल्याला सांगायचं आहे मुलांनो। बघा 42चा 2/7 आपल्याला काय करायचं आहे, काढायचा आहे। म्हणून 42 छेद आपण इथे काय घेतला आहे, 1 गुणिले 2/7। तर मुलांनो पुढे बघा, बरोबर 42 गुणिले 2 आणि 1 गुणिले 7 आपण इकडे लिहिलेलं आहे। त्यानंतर आपण ह्या 42चं काय केलेलं आहे मुलांनो, त्या 42ला आपण डिवाइड केलं आहे, विभाजन याचं आपण केलेलं आहे। सायन्स आता 42 असं आपण त्याचं काय केलं आहे मुलांनो, विभाजन केलेलं आहे आणि हा 2 जो आहे आपण गुणिले इथे घेतलेला आहे। आणि बघा 7×1=7 हा आपण इथे लिहिलेला आहे, 7×1=7। तर बघा मुलांनो 7×1=7 आणि साइन 2×12 हे आलं आपलं उत्तर। 7×1=7 आणि साइन 2 मुलांनो 12, तर 12 आपलं आलेलं आहे उत्तर। बघा मुलांनो सुलोचनाबाईंनी 12 एकर जागेत काय लावलेलं आहे मुलांनो, गहू लावलेला आहे। याचं उत्तर आपल्याला काय मिळालं मुलांनो, तर सुलोचनाबाईंनी 12 एकर जागेमध्ये काय लावला आहे, त्यांचा गहू लावलेला आहे। पुढेही आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे, ते पुढचंही आपण उदाहरण अगदी व्यवस्थितरित्या समजून घेऊया, बघूया। पुढचं उदाहरण काय असणार आहे, एका गावाची लोकसंख्या 80,000 आहे, त्यापैकी 3/4 लोक शिक्षित आहेत, म्हणजे किती लोक शिक्षित आहे। बघा एक जो गाव आहे त्या गावाची लोकसंख्याच आहे 80,000 आणि त्यापैकी शिक्षित किती आहे मुलांनो, तर 3/4 एवढेच लोक काय आहेत, शिक्षित आहेत। तर आपल्याला काय काढायचं आहे मुलांनो, यामध्ये 80,000चा 3/4 आपल्याला इथे काढायचा आहे। तर तो आपण इथे काढून घेऊया की कसा आपण हे उत्तर जे आहे ते कसं आलेलं आहे ते आपण इथे बघूया। बघा मुलांनो आपल्याला इथे काय काढायचं आहे, यात 80,000चा 3/4 आपल्याला काढायचा आहे। म्हणून आपण हे जे 80,000 आहे ते आपण इथे लिहिले आहे, गुणाकारमध्ये 3/4 आपण इथे लिहिलेले आहे। आपल्याला हा जो गुणाकार आहे तो आपण इथे कसा करणार आहोत, 4×1=4 आणि 4×2=8 आपण इथे घेतलेले आहे। किती हे 2 आपण जे उत्तर आलेलं आहे आपण जसं आहे तसं घेतलेलं आहे आणि हे 4 शून्य जे आहेत ते आपण इथे लिहिलेले आहेत मुलांनो। आता बघा आपल्याला 20,000 गुणिले 3 याचा काय करायचं आहे, आपल्याला गुणाकार करायचा आहे। बघा 3×2=6 हे लिहिले आपण इथे, 3×2=6 आणि हे जे 4 शून्य आहेत त्या 6 वरती घेतलेला आहे, म्हणजे किती झाले मुलांना, आपले 60,000 झालेत। म्हणजेच गावातील 60,000 लोक कशा आहेत मुलांनो, शिक्षित आहेत। काय मुलांनो, गावातील 60,000 जे लोक आहेत ते शिक्षित आहेत। बघा मुलांनो पुन्हा आपण काय करूया, हे गणित पुन्हा एकदा समजावून घेऊया। बघा एका गावाची लोकसंख्या 80,000 आहे, त्यापैकी 3/4 लोक शिक्षित आहेत, म्हणजेच किती लोक शिक्षित आहेत, यात आपल्याला काय काढायचं आहे, तर 80,000चा 3/4 काढायचा आहे। बघा इथे आपण अशी मांडणी केली, 80,000 गुणिले 3/4। बघा इथे आहे 4×1=4 आणि 4×2 घेतले आपण 8। तर हे जे 2 आहे ते आपण खाली लिहून घेतले आणि हे जे 4 शून्य आहे त्या 2वरती आपण घेतलेले आहे। मग पुढचं उत्तर बघा आपल्याला आपलं कसं आलं आहे की आपण 20,000ला कशाने गुणलं आहे, 3ने गुणलं आहे। ते बघा 3×1=3 आणि 3×2=6, मग इथे आपले आले आहे 6 आणि हे जे 4 शून्य आहेत ते आपण त्याच्यावरती घेतलेले आहेत। म्हणजेच आपलं उत्तर काय आलं आहे मुलांनो इथे, तर आपलं उत्तर आलेलं आहे 60,000। म्हणजेच गावातील 60,000 लोक कशा आहेत मुलांनो, शिक्षित आहेत। तर उर्वरित भाग आपण पुढच्या पाठामध्ये आपण बघणार आहोत किंवा पुढच्या सेशनमध्ये आपण उर्वरित भाग बघणार आहोत। धन्यवाद।